नमस्कार मित्रांनो, मंथनच्या या भागात पुन्हा आपण भेटीला आलोय। आजचा मंथनचा भाग, आजच्या या भागात आपण प्रथमतः महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व माझ्या मित्रांना, माझ्या भगिनींना आणि माझ्या श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा। खऱ्या अर्थाने शिवरात्री आणि जागतिक महिला दिन हे दोन्ही संयोग एकत्र आले आणि या दोन्ही एकत्र संयोगाच्या माध्यमातून सामाजिक परिप्रेक्ष्याला अजून एक चांगली चालना मिळाली। तर बहुधा जागतिक महिला दिन आणि शिवरात्री हा संयोग खूप कमी काळात आणि खूप कमी वेळेत आपल्याला पाहावयास मिळतो किंवा अनुभवास मिळतो। शिवरात्री म्हणजे महादेवाचं लग्न या आख्यायिकेने, आपल्या आख्यायिकेने म्हणण्यापेक्षा या दृष्टिक्षेपाने आणि या अध्यात्मानं आपल्याकडे प्रचलित आहे। आणि जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या संदर्भातून जी काही प्रेरणा मिळते सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये, महिला एक सबळ व्हावी या अर्थाने जो जागतिक स्तरावर हा महिला दिन साजरा केला जातो। या दोन्हींच्या मागे एक संकल्पना आणि जी व्यवस्था निर्माण झालेली आहे ना, ती सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये खूप अनुमाग्र बदल घडवणारी आहे। कारण जेव्हा आपण आपल्या भारतीय संस्कृतीला प्राचीनतम काळापासून पाहतो, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही अनन्य महत्त्वाने मानली जाते। सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये स्त्री ही माता आहे, स्त्री ही बहीण आहे, स्त्री ही पत्नी आहे, स्त्री ही बहीण आहे, स्त्री ही भाऊजाई आहे, स्त्री ही एक प्रेरणा देणारी एक स्रोत म्हणून आपल्याला नेहमी अनुभवास मिळते। ज्या ठिकाणी कमी तिथं आम्ही ही भूमिका जर बजावत कोणी असेल, ती स्त्री या मातृशक्तीच्या माध्यमातून हे कार्य अविरतपणे चालू आहे। आणि या मातृशक्तीच्याच माध्यमातून सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये आज जे काही बदल घडवले जातात, जे बदल घडतायत आणि जे बदल घडणार आहेत, या मातृशक्तीच्या जीवावर आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण या गोष्टीमध्ये जेव्हा अनुभवास मिळतो, जेव्हा एक घराचा भक्कम पाया म्हणून पाहिलं जातं, तर ती पहिल्यांदा मातृशक्तीकडेच आपलं लक्ष आकर्षित होतं। आणि या मातृशक्तीमध्ये जी आज ऊर्जा आहे, जी एक शक्ती आहे, आणि या शक्तीच्या जोरावर आज आपण मुक्तपणे भरारी घेतोय, मुक्तपणे जीवन जगतोय, हेही म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण प्रत्येक गोष्ट ही कुठं येऊन ठेपते ती मातृशक्तीच्या आधारावर आहे। म्हणजे मातृशक्ती हा या जागतिक स्तरावरचा भक्कम आणि मजबूत पाया असल्यामुळे सामाजिकता, आर्थिक राजकारण, आर्थिक असेल, राजकीय परिस्थिती असेल किंवा शैक्षणिक परिस्थिती असेल, या सगळ्या गोष्टीचा जो मूळ धागा आहे ना, ती मातृशक्ती। आणि या मातृशक्तीच्याच माध्यमातून आज आपण एवढ्या परिप्रेक्ष्यावर, या उत्तुंग भरारीवर आज येऊन ठेपलेलो आहे। शिवरायांना जर जिजाऊची जर प्रेरणा मिळाली नसती ना, तर कदाचित या स्वराज्याची निर्मिती झाली नसती। भिकाजी कामांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज जर घडलं नसतं किंवा राष्ट्रध्वजाची निर्मिती झाली नसती, तर कदाचित या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं असतं। किंबहुना कस्तुरबा गांधींच्या माध्यमातून ज्या गांधीजीवर जे प्रयोग झाले, किंवा कस्तुरबा गांधींनी ज्या पद्धतीने एक समानतेची भावना निर्माण करून गांधीजींना जे आंदोलनासाठी प्रेरित केलं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याच्यासोबत असणाऱ्या सुनीता कबीर यांच्या माध्यमातून ज्या काही प्रेरणा देणारे काम झाले ना, तर त्या कामाच्या जोरावरच या महापुरुषांचं जीवन अधोरेखित आहे। आणि या अधोरेखित जीवनामध्ये जर विचार आणि भक्कम पाया आहे, तो पाया आहे तो वीरांगणा लक्ष्मीबाईचा। अशी अनेक उदाहरणं समाजामध्ये पाहायला मिळतील की ज्या सक्षमतेनं आपल्या सामाजिक परिस्थितीला, राजकीय परिस्थितीला सांभाळून, आपली धुरा सांभाळून सामाजिक दायित्व हे आपल्या खांद्यावर पेरणारी ही मातृशक्ती दरवेळेस आपल्याला अनुभवायला मिळते। भारतामध्ये तसं बघितलं तर गार्गी पासून हा विषय सुरू होतो। या सगळ्या गोष्टीचा परिप्रेक्ष्य मांडण्याच्या मागे एकच आहे की आज सामाजिक भूमिकेमध्ये जरी भूमिका बदललेल्या असतील ना,
तर घराचा भक्कम पाया किंवा राष्ट्राचा भक्कम पाया ही मातृशक्तीच पेलावते. आजचा हा भाग आहे तो मी या मातृशक्तीच्या त्या भगिनींसाठी अर्पित करतोय की ज्या आपल्या असक्षम परिस्थितीमध्ये सक्षम बनण्याचा प्रयत्न करतायत, जी आपल्या श्रमातून आपल्या कुटुंबाचं सृजन करून सामाजिक परिस्थितीमध्ये आपलं कुटुंब सुव्यवस्थितपणे घडवण्याचा प्रयत्न करतात. अनुकूलतेमध्ये तर कुणीही काम करतो. अनुकूलता ही सगळ्यांसाठी प्रेरक असते, सगळ्यांसाठी सुखावलेली असते. पण प्रतिकूलतेमध्ये जेव्हा परिस्थिती हाताबाहेर असताना सुद्धा ही परिस्थिती सावरण्याचा जो प्रयत्न करते ना, तिलाच मातृशक्ती म्हणलं जातं. मातृशक्ती हा स्वतः छोटा विषय नाही. जेव्हा माता आणि माती याच्यातला वेलांटीचा फरक आम्हाला जाणवायला मिळतो ना, तो मातृशक्तीच्या माध्यमातून. हे दोन्ही सृजनाचे माध्यम आहेत. सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये हे दोन्ही सृजन करतायत. जेव्हा माती ही आपल्या उदरातून आपल्याला अन्न देते, वस्त्र देते, निवारा देते, अशा अनेक परिप्रेक्ष्यामध्ये मातीचं महत्व आपल्या जीवनाशी जुडलेलं आहे. तर माता ही पूर्णपणे भरणपोषणाचं काम करते. भरणपोषण करून सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला, आपल्या अपत्याला कशा पद्धतीने सक्षमपणे घडवता येईल ह्याची भूमिका जी आहे ती मातृशक्ती आहे. कदाचित आजच्या प्रधानमंत्र्यांची जी आईच्या बद्दल जी भूमिका आहे ना, त्या काही दिवसा अगोदर ते कालवश झाल्यात, परंतु त्या आईच्या माध्यमातून जी भूमिका आजच्या आपल्या प्रधानमंत्र्यांची आहे, त्या प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून एक स्रोत मिळतोय. आणि त्यामुळं बहुधा सामाजिक परिस्थितीमध्ये आई हीच सगळ्या गोष्टींची जननी आहे, आई हीच सगळ्या गोष्टींचा पाया आहे असं म्हणणारे साने गुरुजी सुद्धा आपल्याला विसरता येणार नाहीत. या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये आत्ता या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला त्या बहिणींशी माझी आस्था जोडलेली आहे की जी सामाजिक परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती कमकुवत असते. शेतामाळात घरामध्ये धुनी भांडी करून, शेतामध्ये काबाड कष्ट करून 40-40 किलोच्या मोळ्या हे आपल्या डोक्यावर आणून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवणारी जी माता माऊली आहे ना, त्या माता माऊलीनंच या देशाला खणखर नेतृत्व दिलेलं आहे. पिझ्झा, मोमोज किंवा बर्गर खाणारे आणि बर्गरच्या माध्यमातून संस्कृती घडवणारे जे लोक आहेत, ते आज या मातृशक्तीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं वंचित आहेत याची खूप मोठी आपल्याला प्रचिती मिळते. कारण की मातीशी जो जुळला त्याला मातीची भावना कळली आणि मातीशीच त्याची नाळ जोडली, त्यानेच मातीचा विकास केला, हे गोष्ट निश्चित आहे. शेतकऱ्यांमध्येही आपल्याला हमखास पाहायला मिळते. शेतकरी हा जोपर्यंत मातीशी जोडलेला असतो ना, तोपर्यंतच मातीचं सृजन करून मातीमध्ये एका दाण्यापासून 1000 दाणे पिकवण्याची क्षमता ठेवतो. पण हा शेतकरी जेव्हा आपली जमीन विकू चैन करायला लागतो, ऐश करायला लागतो ना, तेव्हा या शेतकऱ्याची भूमिका ही बदललेली असते. तो कृत्रिमतेकडे वळायला असतो. जरी फाटक्या सदरामध्ये या शेतकऱ्याच्या फाटक्या सदऱ्याला 10 थिगळं असले तरी तो समाधानी आहे. पण 2 एकर विकून जगाला टक्कर देणारा माणूस आज परिस्थितीशी वाताहत करून घेणार आहे. ही दोन्ही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळं सामाजिक या परिप्रेक्ष्यामध्ये मातृशक्तीच्या माध्यमातून जी भूमिका घडली आणि खऱ्या अर्थाने या शिवशक्तीच्या माध्यमातून, आज शिवशक्ती म्हणता येईल, कारण की शिवांची जी भूमिका आहे, पार्वतींची जी भूमिका आहे, या सृष्टीला सृजन करण्याची आणि सर्जनात्मक सामाजिक परिप्रेक्ष्य देण्याची, तीच परिप्रेक्ष्य आजही या मातृशक्तीच्या हाताने सुजान कार्याच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती आज ठामपणे उभी आहे. त्यामुळं या महिला दिनाच्या माध्यमातून, या शिवरात्रीच्या माध्यमातून सामाजिक भूमिकेमध्ये, सामाजिक परिस्थितीमध्ये जी एक गृहिणी आपल्या कमरेला पदर खोसून सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःला प्रेरित करून सामाजिकतेवर सामाजिक व्यंगांना मात करून जी आज भूमिकेत उतरते ना, तिलाच खरंच कोटी कोटी प्रणाम. सामाजिक परिस्थिती ज्या पद्धतीने चालली आहे, तो गाडा चालला आहे, तो चालणारच आहे. पण या
या परिस्थितीला त्या गंगेप्रमाणे की समुद्रात कितीही खारं असलं ना तरी या खाऱ्या पाण्याला गोड करण्याची जी भूमिका या स्त्री शक्तीमध्ये आहे ना, ती शक्ती या सामाजिक परिप्रेक्षाला योग्य ते मार्गदर्शन घडू शकेल. तरी पुन्हा एकदा या स्त्री शक्तीला कोटी कोटी वंदन करून मी माझं आजचा भाग पूर्ण विराम देतो. नमस्कार.